चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्यानं भीतीचं वातावरण निर्माण झालंय। गुंजेवाही गावात घडलेल्या एका थरारक घटनेत एका 63 वर्षीय महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यामुळे परिसरात दहशतीचं सावट पसरलंय। मिळालेल्या माहितीनुसार गुंजेवाही येथील काही महिला आणि पुरुष मोहफूल वेचण्यासाठी गावाजवळील शेतात गेले होते। त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक हल्ला चढवला। या हल्ल्यात वच्छला ईश्वर वाडगुरे या महिलेवर वाघाने झडप घालत तिला जवळपास अर्धा किलोमीटर ओढत नेले आणि ठार केले। ही संपूर्ण घटना तिच्यासोबत असलेल्या नागरिकांच्या डोळ्यासमोर घडली। सोबतीने आरडाओरडा केल्याने वाघाने महिलेचा मृतदेह सोडून जंगलाच्या दिशेने पलायन केले। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी धाव घेतली। वन विभाग आणि पोलिसांना तात्काळ कळविण्यात आले असून वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केलाय। मृतदेह सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आलाय। या घटनेमुळे गुंजेवाही गावात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय। विशेष म्हणजे याच परिसरात अवघ्या 15 दिवसांपूर्वी मरेगाव तुकुम येथील बळीराम पेंदाम यांनाही वाघाने ठार केल्याची घटना घडली होती। वारंवार होत असलेल्या या हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। वन विभागाने तात्काळ या नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करावा, अन्यथा आमरण उपोषण आणि मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिलाय। किशोर रामलालजी जयस्वाल गुंजे येथील रहिवासी असून माजी उपसभापती पंचायत समिती सिंदेवाही। मला आज सकाळीच 8:30च्या दरम्यान वाघाने एका महिलेवर हल्ला केला ही माहिती मला कळताच मी ताबडतोब घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला, पण माझ्यापूर्वीच फॉरेस्ट आणि पोलीस दलाने ही बॉडी उचलून दवाखान्यामध्ये रेफर केलेली आहे। माझी शासनाला ही विनंती आहे की या विभागातील आत्ताच 1 महिन्यापूर्वी मरेगावला घटना झाली होती। तेथे एका आत्राम नावाच्या व्यक्तीला वाघाने हल्ला करून त्याला मारले आणि ही 1 महिन्यामधली दुसरी घटना आहे। याचा फॉरेस्टवाल्यांनी आणि शासनाने लवकरात लवकर बंदोबस्त करून या वाघाचा बंदोबस्त करून या वाघाला येथून हलवण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा आम्ही पूर्ण गावकरी येथं आमरण उपोषणाचा इशारा मी येथं माजी उपसभापती या नात्याने देत आहो। परत जी मदत आहे शासनाकडून ती मदत यांना तात्काळ पुरवण्यात यावी ही मी गावकऱ्यांतर्फे विनंती करतो। एक मागणी आहे माझी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि शासनाला की गावाच्या सभोवताल या वाघाचा वावर असल्यामुळे आणि त्याच्यापासून सर्व व्यक्तीला धोका असल्यामुळे याचा जे काही शासनाकडून योजना असेल की गावासभोवताल जे कंपाऊंडचा वगैरे वॉलचा वगैरे जो प्रस्ताव असल्याचा तो ताबडतोब तयार करून त्यांनी ताबडतोब याचा बंदोबस्त करावा आणि वाघाचा पण सुद्धा बंदोबस्त करावा। मुकुल शामराव वाडगुरे माजी सरपंच गुंजेवाही येथील रहिवासी असून आणि जी वच्छला ईश्वर वाडगुरे हे आमच्या मोठ्या वहिनी असून ह्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शेताजवळील जंगलामध्ये मोहा वेचण्यासाठी आणि त्याच्यासोबत 2 अदर लेडीज आणि एक माणूससुद्धा त्यांच्यासोबत होता। त्यांच्या समक्ष वाघाने येऊन त्यांना हल्ला करून कमीत कमी अर्धा किलोमीटर फरकडत नेले आणि त्याच्यासोबत असलेले ते त्यांना अटॅक केले, पण ते असे झाले एका मोहाला 14 जण मोहा येतच होतो। एका खांद्याला असे जवळ बसलो होतो। जनावर इकडून मागून आला आणि ते बाई अशी बसली होती, एक बाई अशी बसली, एक बाई तशी बसली, एक माणूस तसा बसला, 14 जण होतो। त्याच्यामध्ये येऊन एका गणी येऊन पडला तिच्यावर, तर आम्ही 3 जण बोंबलून उठलो, तर तरी तो सोडला नाही। एका गणी येऊन पडला ना असा उचलून धरला तिला, तरी एक बाई त्याला असा हे 1-2 डबल जातो, दोघे जात आम्ही 4 जण उठलून बस ते असं उठत असा त्याच्यावर येऊन पडला मारून। तुम्ही कविता कैवडम राऊत काय झालं तर नाजी तिकून आला ना आम्ही आता खांद्यावर स्वतून 4 जण तर येऊन नका एका गणिलेच नका तिथे पाठीवर बसल्यावर धरलं ना घेऊनच पर आला। हां तर हुडूत करतच राहिलो ते बेमरेल्या गाणी झाला आता एवढाच वनाडतच घेऊन गेले। काय झालं? तिच्या धाप टाकल्या दशीन नाही का धावलून आम्ही मागं तिला आडवी पाडलं ना, तर मग धावलून मग काड्या धरलून धावलून तर मग तिच्या मागच गेलो, तर मग त्या पाटावर सोडला तिला। मग त्याचं आम्ही बोंबलं तसं राहिलो धावा गा म्हणून
आम्ही तिघही लोक बंबलतच राहिलो मग काड्या धरून. प्रतिनिधी अमान कुरेशी, NTV न्यूज मराठी, चंद्रपूर.